नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या एका खूप छान अशा व्हिडिओला सुरुवात करते. शनिवार 12 तारखेला म्हणजे 12 ऑक्टोबर 2024 रोजी येतो आहे आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे दसरा. तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला एक सर्व विजय प्राप्तिकारक तोडगा बनवायचा आहे आणि तो जो तोडगा आहे तो नावाप्रमाणेच त्या तोडग्याचं नावच आहे की सर्व विजय प्राप्ती तोडगा. म्हणजे सर्व ठिकाणी तुमचं विजय करून देणारं, तुमच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी, कुठल्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी, समृद्धी मिळण्यासाठी, भरभराटीसाठी हा आपट्याचं जे पान असतं ते आपट्याच्या पानाच्या 2.5 पानाचा हा जो तोडगा असतो, हा तोडगा मी तुम्हाला कसा तयार करायचा, त्यावर सेवा काय करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण बघून घेऊया. तुम्हाला नेहमीचीच एक विनंती की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर तुम्हाला खूप छान छान असे आध्यात्मिक विषयाची व्हिडिओ, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातील सेवा उपासना तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळतील. तर आपण बघत आहोत की सर्व विजय प्राप्तिकारक तोडगा कसा बनवायचा. तर सर्व विजय प्राप्तिकारक तोडग्यासाठी आपल्याला लागणार आहेत आपट्याची पानं, शमीची पानं आणि काही पांढऱ्या गुंजा. पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्याला एक उपाय करायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण सगळेजण दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटतो. सोनं म्हणजे आपट्याची पाने आपण वाटत असतो. तर आपण काय करतो, आपट्याची पाने सर्वप्रथम आपल्या देवाला वाहतो, मंदिरामध्ये जाऊन वाहतो, एखाद्या ठिकाणी जाऊन आपलं म्हणजे सीमोल्लंघन करून येतो. तर आपल्याला हा आपट्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे आणि तो प्रत्येक दसऱ्याला करायचा आहे. जर तुम्ही स्वामी सेवात असाल किंवा स्वामी सेवेकरी असाल तुम्हाला माहितच असेल, पण ज्यांना माहित नाही, जे नवीन सेवेकरी आहे त्यांच्यासाठी सांगते. आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सर्वप्रथम आपल्या घरातील देवांना आपट्याची पानं म्हणजे सोनं अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सरळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्यांना काही आपट्याची पानं महाराजांच्या पायाशी ठेवायची, त्यांना नमस्कार मुजरा करायचा आणि आपल्या घरातील सर्व सुख समृद्धीसाठी आपण जी काही प्रार्थना करतो तशी प्रार्थना करायची. 1-2 मिनिटं ते आपट्याचे पानं महाराजांच्या पायाजवळ राहू द्यायचे आणि त्या पानातले 2.5 आपट्याचे पानं आपल्याला आपल्या घरी परत आणायची. पुन्हा एकदा सांगते, आपण जे काही आपट्याचे पानं आपण महाराजांच्या पायाशी वाहिले आहेत त्या पानातले आपल्याला 2.5 पानं काढून आपल्या घरी आणायचे. आपल्या घरात जेवढे सदस्य असेल त्या प्रत्येकाने हा उपाय करा. आता हे जे पानं आहेत आणलेले, याचं काय करायचं, तर हे पानं नेहमी आपल्या जवळ ठेवायचे. तुम्हाला जवळ ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही आपल्या घराच्या अलमारीत, कपाटात, तिजोरीत ठेवू शकता. आता राहिला प्रश्न, जर तुम्ही केंद्रात जात नसाल किंवा तुमच्या घराजवळ केंद्र नसेल, तुम्ही बाहेरगावी राहत असाल आणि बाहेरगावी केंद्र असेल, तर मग काय करायचं, तुमच्या घरात जो महाराजांचा फोटो असेल ज्यावर तुम्ही सेवा करता त्या फोटोवर त्या महाराजांना म्हणजे आपल्या देवघरातील महाराजांना तुम्ही हे सोनं अर्पण करून, ते आपट्याची पानं अर्पण करून त्यातले 2.5 पानं काढून आपल्या जवळ वर्षभर हे 2.5 आपट्याची पानं आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवून द्यायची. आता या पाकिटामध्ये हे जे 2.5 आपट्याची पानं आपण पाकिटात ठेवू, आपट्याची पानं आपल्याला 2.5 आपट्याची पानं आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे आणि वर्षभर आपल्याला हे पानं आपल्या जवळ ठेवायचे. तर ह्या आपट्याच्या पाण्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे येण्याचे मार्ग सहज सुलभ होतात. त्याचप्रमाणे लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहते, आपली आर्थिक सुबत्ता वाढते आणि जे अनाठाई जे खर्च होतात ते खर्च होत नाही. तर हा उपाय सगळ्यांनी दसऱ्याच्या दिवशी करा. आणि यासोबत आणखीन एक उपाय आपल्याला करायचा आहे, तो दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि तो आपल्याला करायचा आहे 2.5 आपट्याची पानांनी. हे आपट्याचं पान तुम्हाला असं माहिती आहे, तर आपल्याला असं 2.5 आपट्याची पानं म्हणजे हे एक पान, त्यानंतर हे दुसरं पान, असे हे दुसरं पान, समजा हे 2 पानं आपण घेतले, हे 2 पानं आपण घेतले आणि यातलं आपल्याला अर्ध पान घ्यायचं आहे. असं आपल्याला हे असे 2.5 आपट्याच्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे. असे 2.5 आपट्याचे पानं आपल्याला घ्यायचे आहेत. यासोबत आपल्याला
ही जी पांढरी गुंज आहे, ही बघा, ही अशी पांढरी गुंज असते. दाखवते तुम्हाला. ही अशी पांढरी गुंज, अशा पांढऱ्या गुंज आपल्याला घ्यायच्या आहे. तुम्हाला जेवढ्या मिळेल तुम्ही तेवढ्या घेऊ शकता. 5 घ्या, 7 घ्या, नाही मिळाली तरी एक घेतली तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहे शमीचे पानं. आता दसऱ्याच्या दिवशी सगळीकडे शमीचे पानं उपलब्ध असतातच, कारण आपण शमी वृक्षाचं पूजन करत असतो दसऱ्याच्या दिवशी. तर आपल्याला पांढऱ्या गुंजा घ्यायच्या आहे, 2.5 आपट्याची पानं घ्यायची आहेत आणि शमीचे पानं घ्यायचे आहे. तुम्हाला 1-2 भेटले तरी चालेल. ह्या तीनही गोष्टी आपल्याला काय करायच्या, एका लाल कापडामध्ये बांधायच्या आहे आणि त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला ही जी आपण छान छोटीशी पोटली तयार करणार आहोत, यालाच म्हणतात सर्व विजय प्राप्ती तोडगा. तो हा जो आपण तोडगा करणार आहे, यावर आपल्याला एक सेवा घ्यायची आहे दसऱ्याच्या दिवशी. तर सेवा काय घ्यायची, आपण हे छान छोटंसं जे आपण ही पोटली जी तयार करणार आहे, ह्या तीनही वस्तू आपण लाल कापडामध्ये बांधून ठेवणार आहे आणि ते कापड आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला सेवा करायची. तर सेवा आपल्याला सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ पूर्ण 1 माळ जप घ्यायचा. त्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस घ्यायचा. लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस घ्यायचा. आता विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि आपल्याला कुबेर मंत्र घ्यायचा आहे 16 वेळेस. हे तीनही मंत्र आपल्याला 16 वेळेस घ्यायचे आहे. हे सगळे मंत्र आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहेत. पुन्हा सांगते, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र 16 वेळेस घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्री सुक्ताचं पाठ करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र आठवणीने म्हणायचं आहे. इतक्या सगळ्या सेवा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यावर कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे. पुन्हा एकदा सांगते सेवा काय करायची. सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ घ्यायची. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र घ्यायचा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र घ्यायचा. त्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र घ्यायचा, व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं, श्री सुक्त घ्यायचं. तुम्ही श्री सुक्त आधी घेऊ शकता, व्यंकटेश स्तोत्र नंतर घेऊ शकता, दोन्ही मागे पुढे केलं तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कालभैरवाष्टक घ्यायचा आहे. इतकी संपूर्ण सेवा झाल्यानंतर हा जो विजय प्राप्ती कारक जो तोडगा आपण ही जी पोटली आहे, ही आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर का 4 सदस्य असतील तर तुम्ही 4 सदस्यांसाठी प्रत्येकाला जरी करायला लावली तरी चालेल. जर विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ ठेवली तर त्यांना विद्या अध्ययनामध्ये मदत होणार आहे, त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये प्रगती होणार आहे. थोडक्यात ते जिथे कुठे जातील त्यांना तिथे विजय मिळणार आहे. त्यांच्या जे विजय मिळण्याच्या ज्या वाटा आहेत त्या दूर होणार आहेत. तुमचे जर का तुमच्या मिस्टरांजवळ ठेवलं तरी आपली आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही घरामध्ये ठेवलं तर घरामध्ये जर का तुमच्या काही घरामध्ये समस्या असेल, व्यसन असेल, काही भांडण तंडे असतील, म्हणजे थोडक्यात काय, जी पण कुठली समस्या आहे त्या संपूर्ण समस्येवर जय मिळण्याचा हा तोडगा आहे. आणि हा तोडगा विजयादशमीच्या दिवशीच केला जातो. इतर कुठल्याही दिवशी हा तोडगा आपल्याला तयार करता येणार नाही. त्यामुळे दसऱ्याचा हा एकच दिवस आहे ज्या दिवशी विजय प्राप्ती तोडगा आपल्याला करायचा आहे. आता ही जी पोटली आहे ही विकत देखील मिळते. तुम्हाला त्यामध्ये 2.5 पानं मिळतील आपट्याची, आणखीन त्या पांढऱ्या गुंजा पण मिळतील, पुन्हा शमीपत्र आणखी मिळतील. पण त्यावर सेवा झालेली आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही. आणि आपण जर का स्वतः असा तोडगा तयार करून आपण त्यावर जर का सेवा केली, कारण आपण जी सेवा करतो ती अगदी संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण श्रद्धेने करत असतो. आपल्याला काहीतरी भगवंताकडून इच्छा असते. आता आपण संसारिक माणसं असल्यामुळे प्रत्येकाला काही इच्छा असते आणि त्या इच्छेच्या हेतूने अगदी आपण मनाभावाने ही सेवा करत असतो. त्यामुळे तो जो आपण तोडगा तयार करणार आहे त्यावर या सेवेचा प्रभाव जास्त होत असतो. त्यामुळे शक्यतो ही सेवा घरीच करा. 2.5 आपट्याची पानं घ्या, शमीचं पत्र घ्या आणि पांढऱ्या गुंजा घ्या. आता पांढऱ्या गुंजा जर तुम्हाला मिळत नसेल तर ज्या ठिकाणी देवांचं सामान विकत मिळतं, कवड्या वगैरे सगळं जे काही सामान मिळतं ना, त्या ठिकाणी ह्या तुम्हाला पांढऱ्या गुंजा सहज मिळून जातील. तर हा तोडगा करायला बिलकुल विसरू नका. घरातल्या प्रत्येक कुटुंबियांसाठी, प्रत्येक सदस्यासाठी हा तोडगा करा आणि आपल्या जवळ जरूर ठेवा. याने तुम्हाला कुठल्याच समस्या येणार नाही, एवढी तुम्हाला शाश्वती देऊन सांगते मी. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.